भाजपा के विधायक परिणय फूके ने अनिल देशमुख और अन्य नेताओं पर खुलकर निशाना साधा। फॉरेंसिक रिपोर्ट से खुलासा, राजनीतिक स्टंट या विकास की कमी, सभी मुद्दों पर परिणय फूके ने अपनी प्रतिक्रिया दी है। नाही बघा, ज्यावेळेस 10 महिन्याआधी ही घटना घडली आणि अनिल देशमुखांनी असं दावा केला होता की त्यांच्यावर काही लोकांनी हमला केलेला आहे आणि मी त्यावेळेस अनेक लोकांसोबत काटोलमध्ये नरखेड भागातील लोकांसोबत बोललो, अनेक पोलीस विभागाच्या लोकांसोबत बोललो, अनिल देशमुखांच्या काही कार्यकर्त्यांसोबत सुद्धा बोललो आणि त्यावेळेस मला लक्षात आलं की ही पूर्ण एक बोगस घटना आहे, फेक घटना आहे आणि ही नुसतं अनिल देशमुखांनी निवडणुकीकरता काटोलच्या जनतेला एक मूर्ख बनवण्याचा प्रयत्न, निवडणुकीकरता सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, एक केविलवाणा प्रयत्न त्यांनी केला होता हे स्पष्ट झालं होतं आणि म्हणून त्याबद्दलचं वक्तव्य मी त्यावेळेस केलं होतं। त्यावेळेस मी त्यात अनेक फॅक्ट सांगितले होते की या होऊ शकत नाही आणि ते आज या बी फायनलच्या रिपोर्टमध्ये असणार किंवा फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये असणार, या सगळ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत आणि आज कुठेतरी अनिल देशमुखांचं जे पितळ आहे ते उघडं पडलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अनिल देशमुख काहीतरी कन्फ्यूज स्टेटमध्ये आज त्यांनी ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे। अनिल देशमुख त्यावेळेस त्यांना लक्षात आलं होतं की ते त्यांचे चिरंजीव सलीलजी देशमुख हे निवडणूक हरतात आहे आणि मग हरत असताना आपण काहीतरी लोकांची सहानुभूती घेण्याचं किंवा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांच्याबद्दलचं एक गैरसमज निर्माण करण्याचा त्यांचा हा एक केविलवाणा प्रयत्न होता आणि त्यात अनेक गोष्टी त्याच दिवशी लक्षात आले की मागच्या काच फुटला, मागच्या काचाला गोटा लागला आणि ते फ्रंट सीटवर बसलेले होते। त्या मागच्या काचाला गोटा लागून तो असा मागून फिरून असं त्यांच्या डोक्याला लागून खाली पडू शकतो, असं हे शक्यच होऊ शकत नाही। म्हणजे जसं त्यावेळेस माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं की सलीम जावेदच्या मूवीचा स्क्रिप्ट, पिक्चरचा स्क्रिप्ट हा दिसतोय, त्याच प्रकारचा झाला आणि तो खरंच सलीम जावेदच्या पिक्चरचा स्क्रिप्ट होता असं आज काल या रिपोर्टमुळे स्पष्ट झालेलं आहे, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये स्पष्ट झालेलं आहे। त्यांना जो मार लागला आहे तो दगडाचा मार आहे, पण तो जो काच होता तो काच फुटू शकत नाही। अशा प्रकारचे जे टेंटेड ग्लास आजकाल सगळ्या गाड्यांमध्ये असतात, मला वाटतं ते मर्सिडीजमध्ये प्रवास करत होते आणि त्या मर्सिडीजसारख्या गाडीचा काच साध्या गोट्याने एका वेळेस मारलेल्या गोट्याने कधीच फुटू शकत नाही आणि जर तो फुटलाही तरी तो त्यातला काच निघून यांच्या डोक्याला लागू शकणार किंवा असं मला असं वाटतं तो गोटा आरपार जाणार असं होऊ शकत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की अनिल देशमुखांनी हा फार एक म्हणजे ज्या प्रकारचं त्यांनी ती सगळी घटना दर्शवली किंवा त्या सगळ्या घटनेचा त्यावेळेस त्यांनी काही फायदा घेण्याचा फार चुकीचा किंवा मूर्खपणाचा तो कळस होता, मला असं वाटतं। नाही बघा, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की ज्यावेळेस निवडणुकीच्या काळातच अनिल देशमुखांना, कारण मी अनेक दौरे तिथे केले, काटोल नरखेड भागांमध्ये अनेक सभा तिथे घेतल्या आणि लोकांचं एक सेन्स त्यावेळेस तयार झालं होतं की अनिल देशमुखांच्या विरोधातलं एक सेन्स तयार झालं होतं। अनेक वर्षापासून अनिल देशमुख त्या भागाचं प्रतिनिधित्व करतात, आमदार म्हणून, मंत्री म्हणून अनेक वर्षापासून ते त्या भागात काम करतात आहे, पण त्या भागाचा विकास म्हणजे आजही काटोल नरखेड जे तालुके आहेत हे मागासलेले आहे, तिथे कोणताही उद्योग आलेला नाही, कोणतीही सिंचनाची सोय नाही आणि कोणताही असा मोठा ठोस विकास काम तिथे झालेलं नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणात अनिल देशमुखांवरती तो रोष होता आणि कुठेतरी आपल्यावरचा रोष कमी करण्याकरता, असं की रोष थोडासा कमी करण्याकरता त्यांनी आपल्या चिरंजीवांना पुढे केलं आणि कुठेतरी चिरंजीवचेही कुठेतरी ते निवडून येऊ शकत नाही आणि म्हणून हा सगळं स्टंटबाजी करण्याचं काम त्यांनी केलं। नाही, निश्चितच या प्रकारची कारवाई करतील की नाही करतील मला माहीत नाही, पण या प्रकारचं एक चुकीचं एक पायंडा अनिल देशमुख सारख्या नेत्यांनी सुरू केला। मला असं वाटतं याचा दुरुपयोग किंवा अनेक पुढारी पुढे करतील असं मला वाटतं। मला असं वाटतं अनिल देशमुखांवरती या प्रकारचं एक चुकीचं पोलीस कंप्लेंट केल्यामुळे त्यांच्यावर निश्चितच कारवाई झाली पाहिजे।